माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मला काही कळत नव्हतं, मला कोणी मार्गदर्शन करत नव्हतं. गुरुवारची आरती चुकवावीशी वाटत नव्हती. खूप लांब जावं लागायचं आरतीला. तिथंपर्यंत आम्ही पोहोचायचो आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक मंदिराकडे पाहत असताना आम्ही श्री स्वामी समर्थ असंच मनातून म्हणायचो. दुसरं नाव आठवतच नव्हतं. अगदी सद्गुरूंच्याकडून जेव्हा नाममंत्र मिळाला तो धारण करायला सुद्धा मला 3 ते 4 महिन्याचा वेळ गेला. इतकं ते अंतर्मनामध्ये घट्ट बसलं होतं की सहज काही झालं की श्री स्वामी समर्थ मनातून ते उमटत राहायचं. आणि जवळपास 11वी-12वीचं वय झाल्यानंतर एक प्रकारच्या, आता मी त्याला वैराग्य म्हणतो, विचारांनी माझ्यामध्ये घर केलं. आणि ह्या जी माझी जिद्द होती की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे, ते सगळं शांत आणि शिथिल व्हायला लागलं. हळूहळू खूप शांतता यायला लागली. असं वाटायचं की ज्ञानेश्वरी वाचावी, भगवद्गीता वाचावी, समजून घ्यावी. आणि हा स्वामी नामाचा परिणाम आहे. सद्गुरूंची भेट झाल्यानंतर तिथं स्थिर व्हावं असं वाटावं. आता सद्गुरूंना सोडून कुठं जाऊच नये, बाकीच्या कुठल्या गोष्टीत लक्ष घालूच नये, अशी जी काही मनाची आपली अवस्था होते ती खरं तर आपल्यावरती स्वामींची कृपा असते.